जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल आणि बंदी फक्त कागदावरच. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे धक्कादायक खेळ. पोलीस, अन्न आणि औषध विभाग आणि महसूल खात्याचा समन्वय शून्य आहे. यवतमाळ जिल्ह्यात होत आहे गुटखा माफियांचा गड. यवतमाळ जिल्ह्यात गुटख्याचा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चाललेला आहे. राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात या बंदीचा अंमल केवळ कागदावरच दिसतो. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत गुटख्याची विक्री उघडपणे सुरू असून प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवत आहे. गुटखा विक्रेत्यांचं जाळं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे. किराणा दुकाने, पानठेले आणि पेट्रोल पंपाजवळ गुटखा सहज उपलब्ध आहे. महसूल, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे तस्करांचं मोठं मनोबल दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अधिकारी स्वतः गुटखा वापरत असल्याने कारवाईत परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. काही प्रभावशाली व्यक्ती या गुटखा व्यवसायासाठी संबंधित असल्याने प्रशासनाकडून कारवाई टाळली जाते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललेली आहे. शाळा, कॉलेज परिसरामध्ये गुटखा सहज मिळत आहे. त्यामुळे तोंडाचा कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचं आरोग्य विभागाचंही निरीक्षण आहे. प्रशासनाकडून अधूनमधून मोहिमा राबवल्या जातात पण त्या फक्त दिखावा ठरतात. काही दिवसांनी पुन्हा विक्री सुरू होते. नागरिकांनी आता कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. न्यूज एक्सप्रेस साठी यवतमाळवरून वासिफ शेख यांची बातमी.